जय महाराष्ट्र पब्लिक, मी दत्तात्रय बुधावले. माझी नोकरी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या चर्चेचा विषय आहे की नारी शक्ती दूत हे ॲप आता अपडेट करण्यात येणार आहे. तसेच याचे नवीन पोर्टल देखील पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार आहे आणि या ॲपमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी देखील दूर होणार आहेत. याची क्षमता देखील वाढवली जाणार आहे. त्यामुळे आपण फॉर्म भरण्यासाठी घाई करू नये. नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर याची गती देखील वाढणार आहे. याची पूर्ण माहिती आपल्या मंत्री आदिती तटकरे, महिला बाल विकास मंत्री यांनी दिलेली आहे. याचा व्हिडिओ आता आपण पाहूया. आणि विभागाने महायुतीच्या सरकारने जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. 1 जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे. यामध्ये GR पहिला इश्यू केल्यानंतर, शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत. आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमतासुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील. या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते. सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का, ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला. त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत, आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत. त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे. ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे 15 लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत. या नारी शक्तीवर आपण जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत ते डॉक्युमेंट हे HD क्वालिटीमध्ये अपलोड करायचे आहेत, जेणेकरून जो व्यक्ती आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहेत त्याला कोणतीही अडचण येणार नाही व हे अपलोड केलेले डॉक्युमेंट ब्लर नसावेत, जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नारी शक्ती ॲपवर कोणती डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत हे शेजारील इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे. हीच डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायची आहेत. धन्यवाद.